बातमी अवकाळी पावसासंदर्भातील आहे। पुण्यात अनेक ठिकाणी गुरुवारी मुसळधार पाऊस झालाय। आयुक्त नवल किशोर राम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। काही ठिकाणी तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे। जे काम चुकारपणा करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। उपमहापौर यांचे आरोप मला मान्य नाहीत। अधिकारी काम करतात। उपमहापौरांनी खरं तर माहिती घेऊन बोलायला हवं, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली। रेडी आहे, त्यांचा डेथ झाला, मतलब महापालिका प्रशासन तर्फे आम्ही संवेदना व्यक्त करतो। पण आपल्याला सांगतो की हे पूर्वीपासूनच एक आम्ही असं धोरण तयार केला होता की ज्या केसमध्ये महसूल विभाग तर्फे कोणी व्यक्ती पात्र असेल तर त्यासाठी 5 लाख तर आहेतच, प्लस 2 लाख महापालिकेतर्फे, जसं की मॅडमने सांगितलं। आणि ज्या केसमध्ये तो एनडीएमए किंवा महसूल विभागामध्ये पात्र होत नाही, असा प्रत्येक केसमध्ये 5 लाख रुपये महापालिकेतर्फे देण्यात येईल। आणि उपमहापौर महोदयांची जे काही मागणी आहे ते मागणी करू शकतात। पण मी एवढे आपल्याला बोलतो की मला हा थोडासा आरोप मान्य नाही आहे, कारण मी स्वतः साक्षीदार आहे। मी स्वतः फील्डमध्ये फिरतो, मी अधिकाऱ्यांसोबत फिरतो। मी जेव्हा जातो तेव्हा माझ्यासोबत 30-40 अधिकारी असतात। काल सुद्धा रात्री 3 वाजेपर्यंत आमचे एडिशनल कमिशनर साहेब होते। तर थोडासा जो काही वस्तुस्थिती आहे ते पण तपासून घेणं फार गरजेचं आहे। काही काही अधिकारी दुर्लक्ष करतात। आपल्याकडे 100 पैकी 30 अधिकारी दुर्लक्ष करतात, पण 70 काम करतात। आणि हे काही माफ आहे, उलट सांगताना नाही, उलट असेल तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही करेक्ट करू शकता, हा माझा मत आहे। अमरावतीत सलग तिसऱ्या दिवशी देखील पावसाने हजेरी लावली। शहरातील वाहन चालकांची तारांबळ उडाली आहे। काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली। शेतकऱ्यांमध्ये पिकांच्या नुकसानीबाबत चिंता वाढली असून हवामान खात्याने पुढील 2 दिवसही पावसाची शक्यता वर्तवली आहे। बरोबर। वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। मानोरा मंगरुळपीरला अवकाळी पावसाने झोडपले। गहू, हळद, कांद्यासह आंबा बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। ऐन उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाले। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील जाम परिसराला अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट पाहायला मिळते। तर अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसण्याची भीती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।